ब्रेकनंतर स्वागत। दारू पिताना आपला एवढा कोटा आहे तेवढा कोटा आहे अशा अनेक जण बढाया मारतात। हीच शेखी मिरवणं दोन तरुणांना महागात पडलाय। बियर पिण्याची पैज लावलेल्या दोन मित्रांचा अति बियर प्यायल्यानं मृत्यू झालाय आणि या दोघांनी एकाच वेळी 19 कॅन बियर फस्त केली आहे। एकाच वेळी एवढ्या मोठ्या प्रमाणात दारू पिणं म्हणजे मृत्यूला आमंत्रण असल्याचं स्पष्ट झालंय। त्यामुळे दारू पित असाल तर राहा खबरदार। अति प्रमाणात बियर पिताय, खबरदार। एकाच वेळी जादा बियर प्याल, जीवानिशी जाल। बियर पिण्याच्या पैजेने घेतला दोन तरुणांचा बळी। भारतात बियर पिणं हे आता साधारण झालंय। भारतात तरुण असो की प्रौढ सगळेच बियर पितात। पाश्चात्य देशांमध्ये लोकप्रिय असलेला हा मद्याचा प्रकार भारतातही तेवढाच लोकांच्या पसंतीला उतरलाय। काही अट्टल तळीराम तर बियरला दारू या प्रकारात मानतच नाही। बियर पिणारे काहीही म्हणत असले तरी बियर मध्ये अल्कोहोलचं प्रमाण असतं, त्यामुळे ती मद्य प्रकारात मोडते। दारू पिणं आरोग्यासाठी हानिकारक असलं तरी दारू पिणाऱ्यांची संख्या मोठ्या प्रमाणावर वाढतीये। बियरही पिणाऱ्यांची संख्या कमी नाहीये। अरे बियर प्यायल्यानं काहीच होत नाही असं खूप जण सांगून बियरचं समर्थन करतात। काही जण तर आपण दारू पिण्यात किती तरबेज आहोत हे सांगण्यासाठी बियर किंवा विस्की पिण्याच्या पैजा लावतात। आंध्र प्रदेशातल्या बंदावद्दीपल्ली या गावात दोन सॉफ्टवेअर इंजिनियर तरुणांनी बियर पिण्याची पैज लावली होती। या दोघांनीही बियरच्या 19 कॅन एकामागून एक रिचवल्या, पण ही पैज त्यांच्या जीवावर बेतली। अति प्रमाणात बियर प्यायल्यानं ते तरुण बेशुद्ध झाले। त्यानंतर वाटेतच त्यांचा मृत्यू झाला। बियरचे अतिरेकी सेवन केल्यानं त्या तरुणांचा मृत्यू झाल्याचं प्राथमिक अहवालात सिद्ध झालंय। दोन तरुणांच्या या मृत्यूनं बियरच्या अतिरेकी सेवनाचा मुद्दा ऐरणीवर आलाय। वैद्यकीय तज्ञांच्या म्हणण्यानुसार दारू कोणतीही असो ती दारूच असते। अतिमद्य सेवनाचे जे दुष्परिणाम मानवी शरीरावर होतात तेच दुष्परिणाम बियर प्यायल्यानेही होऊ शकतात। बियर पिण्याचा अतिरेक केल्यास शरीरातील पाण्याची पातळी कमी होते, उलट्या होऊ लागतात, अतिसाराचा त्रास होऊ लागतो, वारंवार लघुशंका आल्यानं किडनीवर ताण येतो, थकवा आणि अशक्तपणाही येतो। दारूच्या अतिरेकानं मेंदूवरही परिणाम होतो। एकाच वेळेत कमी वेळेमध्ये जास्त दारू पिल्यावर आपल्या दारूच्या मार्फत आपल्या शरीरातून किडनी मार्फत पाणी बाहेर पडतं आणि शरीरामध्ये एक प्रकारचं डिहायड्रेशनचं प्रमाण तयार होतं आणि हायपोनायट्रिमिया म्हणजे इलेक्ट्रोलाइट इम्बॅलन्स होतो। डिहायड्रेशन आणि इलेक्ट्रोलाइट इम्बॅलन्स यामुळे मेंदूवर, हृदयावर आणि श्वासोश्वासावर तणाव होतो आणि कार्डियक अरेस्ट होऊन मृत्यू होतो। बियर मध्ये अल्कोहोलचं प्रमाण वेगवेगळं असतं। माइल्ड बियर प्रकारामध्ये 4 ते 6% अल्कोहोल असतं, तर स्ट्रॉंग बियर मध्ये हेच प्रमाण 8 ते 12% असू शकतं। आंध्र प्रदेशात दोन मित्रांनी 19 बियरच्या कॅन प्यायल्यानं त्यांना थेट यमलोक गाठावा लागला। त्यामुळे एकतर बियर पिऊच नये किंवा प्यायली तर ती अतिशय मर्यादित प्रमाणात आणि आपल्या जबाबदारीवर प्यावी असं तज्ञ सांगतात। एखाद्या व्यक्तीने किती दारू प्यावा हा जर प्रश्न विचारत असाल तर त्याच्या प्रत्येकाच्या आपल्या प्रतिकारशक्तीवर डिपेंड असतं, परंतु 2 ते 3 बियरपेक्षा जास्त दारू आपण कधीही पिण्यासाठी टाळावी। दारू पिणं म्हणजे मृत्यूकडे हळूहळू वाटचाल समजली जाते, पण एकाच वेळी अतिप्रमाणात बियर पिणं ही अतिशय धोकादायक असल्याचं सांगण्यात येत आहे। एका वेळी मोठ्या प्रमाणावर कोणतेही मद्य प्यायल्यास त्याची मोठी किंमत मोजावी लागू शकते, प्रसंगी जीवही गमवण्याची वेळ येऊ शकते। दारू ही पैज लावून पिण्यासारखी गोष्ट तर अजिबात नाहीये। माणसानं मुळात दारू पिऊच नये असं वैद्यकीय तज्ञ सांगतात। त्यामुळे दारू पिणार असाल तर जीवाची बाजी लावून दारू पिऊ नका। दारू पिणं म्हणजे मृत्यूचा टाइम बॉम्ब सोबत घेऊन जगणं होय। विषय दारूचा असेल तर राहा खबरदार। विशाल करोळे, झी 24 तास, छत्रपती संभाजीनगर।